पाटलाच्या पाठीमाग खंबीरपणे येतं केली सागर बांगल्याकडं, तर आम्ही सागर बांगल्याकडं त्याला घेराव घालण्यासाठी आम्ही मराठा समाज निघलो, लक्षात घ्या. त्यांच्या बरोबरच बसणार आणि ते जेव्हा उठतील तेव्हाच उठणार. म्हणजे आम्ही असं नाही की बाबा लगेच माघारीमधनं आम्ही त्यांच्या बरोबरच जी असेल ती असेल, आरपारची लढाई आणि आरक्षण घेणारच, ती बी सगळे सोयऱ्याचा कायदा मंजूर करणारच आम्ही. आज तुम्ही मुंबईकडे जात आहात, पण बराच मराठा बांधव हा याच ठिकाणी थांबणार आहे. त्यांच्यासाठी तुमचं काय? मला सगळ्या मराठा बांधवांना सगळ्यांना आवाहन करायचंय आणि प्रत्येक मराठा बांधव प्रत्येक गावातनं मराठा बांधव निघालेला आहे आणि निघणार आहे. तरी बी राहिले त्यांनी. आता ही आरपारची लढाई आहे, लक्षात घ्या. शेवटचा आपल्याला सरकारनं गाफील ठेवून आपल्याला, तुम्हाला सांगतो, त्यांनी आपल्याला दगाफटका केलेला आहे. ही मुंबईमध्ये अध्यादेश काढलाय, पण अधिवेशनमध्ये सगळा सोयऱ्याचा कायदा मंजूर केला नाही. जर तुम्ही आश्वासन देऊन अध्यादेश देऊन जर तुम्ही आम्हाला दगाफटका करत असतील तर आता ह्याच्या मागे षडयंत्र फक्त फडणवीसचे हे जरांगे पाटलांनी सांगितलंय आणि ह्या फडणवीसच्या सागर बांगल्याच्या पशीच जरांगे पाटील उपोषणाला बसण्यासाठी निघाले आणि आम्ही त्यांच्या पशीच बसणार. आम्ही जाऊन वकील साहेब आता निघालेला आहेत, काय भीती वाटते का? बघा चंद्रपणे तुम्हाला माहिती आहे मराठा समाज अति संयमी पण आहे आणि जर त्या मराठा समाजाच्या पाठीमागे असे काही षडयंत्र होत असेल आणि आमच्या जर त्या मराठा योद्धाला जर असं काय त्यांच्या जीविताला धोका होत असेल तर आम्ही सुद्धा जीवावर उधार झाले. कारण आता काय झाले त्याचं म्हणजे गणित सांगतोय, गेल्या 6 महिन्याची लढाई आहे, अतिशय संयमाने चाललेली लढाई आहे. तुम्ही बघताय, तुम्ही सगळे पत्रकार बांधव आहेत, रूममध्ये तुम्ही बघितलं एवढी मोठी आंदोलनं झाली. एव्हन महाराष्ट्रामध्ये तुम्ही आंदोलनं बघितली, कुठल्याही गोष्टीला त्या ठिकाणी गालबोट लागलं नाही. पण आता ह्या 2-4 दिवसातच काय होतंय तर ही लोक त्या ठिकाणी अंगावर सोडून काहीतरी भ्रम पसरवण्याचं सरकार काम करते आणि मला असं वाटतं सरकार ही स्वतःच्याच पायावर दगड मारून घेत आहे. हे सरकारला आता लक्षात आलं पाहिजे. कारण जरी तुम्ही वारंवार टक्केवारीमध्ये मराठा समाज कमी दाखवला, कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला, तुम्ही जरांगे पाटलावर जर असे आरोप केले तर ते आरोप मराठा समाजावरच आहेत ही सरकारने जाणून घ्यावं किंवा दुसऱ्या लोकांनी सुद्धा जाणून घ्यावं की जे आरोप करतात त्यांनी, तुम्ही जे आरोप करता ती जरांगे पाटलावर नाही आहे, ते समाजावर आहेत आणि म्हणून समाज त्या ठिकाणी पेटलाय. त्यामुळे भीतीचं कारण काही नाहीये. भीती जर वाटत असेल तर आम्ही 7 दिवस मुंबईला जाऊन आतापर्यंत धरणे आंदोलन धरले, सगळं झालंय. आता केसेस झाल्या, नोटिसा आल्या, आता शेवटची लढाई. आता आर आणि पार दादांनी सांगितलं त्याला पर्याय नाही. जरांगे पाटलाच्या आता एकमेव आमचं नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाच्या पाठीमागं जर आम्ही उभारलो नाही तर आम्ही मराठी म्हणून घ्यायला आमची लायकी नाहीये. म्हणून आमचं असं म्हणणं आहे घरात बसणाऱ्या मराठ्यांना सुद्धा की आता वेळ आली, जिकरीचा टाईम आहे. अशा परिस्थितीमध्ये जर ते व्यक्ती सलाईन टाकून अख्ख्या उन्हामध्ये आज 5-6 किलोमीटर चाललेत आणि असं जर व्यक्ती जीवावर उद्धार होऊन जर मराठा समाजासाठी जगत असेल तर आपण सुद्धा त्या ठिकाणी खारीचा वाटा व्हायला पाहिजे, असं सर्वांना आमचं आव्हान आहे. म्हणून भीती वगैरे त्या ठिकाणी काही नाही. आणि दादा सरकारला काय या माध्यमातून तुमचा इशारा? सरकारला इशारा आहे आमचा की सरकारला सांग नाही, तुम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांना अध्यादेश तुम्ही नवी मुंबईमध्ये दिलेला आहे आणि तुम्ही हे सगळ्या मराठा समाजाला माहिती आहे. आम्हाला सरकार मनोजदादा जरांगे पाटलांनी सगळे सोयऱ्याचा कायदा मंजूर करा म्हणून तुम्ही जे आश्वासन दिले मनोजदादाला तो कायदा मंजूर करा. आता मनोजदादा तर मुंबईला निघालेत, सर्व मराठा समाज बी त्यांच्या पाठीमागे मुंबईला निघालाय. मला एकच आव्हान आहे, मनोजदादा जरांगे पाटलाला जर काय जर झालं रे बाबा, सुट्टी नाही. कुठल्याही राजकीय लोकांना नेत्याला सुट्टी नाही, लक्षात घ्या. तुम्ही असं समजू नका की असं होईल. कुठला बी राजकीय नेता असो तर त्याला सुट्टी नाही, लक्षात घ्या. तुम्ही मला सांगायचंय की आम्ही मराठा समाज संयमी आहे, तेवढा जर लढायला जर उतरला तर आम्ही काही करणार नाहीत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आम्ही लढायचं नाही. मनोजदादांनी सांगितलं शांततेत मुंबईला निघालेत, आम्ही त्यांच्या पाठीमागे शांततेत निघणार आणि फडणवीसच्या सागर बांगल्यासमोर उपोषणाला बसणार आहेत. मला आम्ही तिथंच कूच करणार. भूम शहरातून सरासरी किती आपले सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते गाड्यांची आताची तयारी आहे आपली? शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी शहरामधून शहरातून शेकडोच्या ठिकाणी संख्येने निघालेले आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने निघतोय. आता आमच्या माहितीनुसार 5-7 गाड्या त्या ठिकाणी पुढे गेल्यात. आता आम्ही 4-5 गाड्या त्या ठिकाणी उभा केलेल्या आहेत. आता ज्या पद्धतीने ज्या लोकांना यायचंय असं नियोजन काय आम्ही ठेवलं नाही, इथंच नियोजन केलंय. म्हणून ज्या आपल्या परीने त्या लोकांना समाज बांधवातील लोकांना जायचंय त्या परीने जावं असं आव्हान त्या ठिकाणी आम्ही केलं. पुन्हा एकदा मुंबई जाम करायची? मुंबई तर जामच होणार, लक्षात घ्या. आज मनोजदादा जरांगे पाटील जे निघालेत, मराठा रातोरात मराठा मुंबईमध्ये त्यांनी सांगितलंय की बाबा कुणी येऊ नका, आपण नाही, सगळा मराठा समाज मुंबईमध्ये जामच करणार, काही असो. एकंदरीत आपण पाहिलं की सकल मराठा समाजाच्या वतीनं त्या मुंबईत
जाम करण्याचं या ठिकाणी ठरलं आहे आणि असं कोणत्याही प्रकारचं नियोजन जरांगे पाटलांनी सांगितलेलं नाहीये, तरी पण केवळ त्यांच्या प्रेमापोटी फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर जाम करण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। भूम शहरातील सकल मराठा समाज आपण पाहिलं की गेलेले आहेत आणि या ठिकाणी हे सकल मराठा समाजाचे काही बांधव आता भूम शहरातून आगेकूच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी हे सर्व सकल मराठा बांधव मुंबईकडे आगेकूच करतायत। त्यांची परिस्थिती आपण पाहिलं की हरवलेली होती। त्यांनी असे फडणवीसवर आरोप केलेले आहेत की फडणवीस त्यांना औषध देत आहेत, त्या औषधातून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांच्यावर विविध माध्यमातून आरोप देखील करण्यात येत आहेत आणि याच कारणास्तव हे सकल मराठा समाज बांधव आता जरांगे फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर जाणार आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे सकल मराठा समाज बांधव फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्यासाठी निघालेले आहेत। अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ रिपोर्टला फॉलो करा। धन्यवाद।